आज आमच्या शेतकऱ्यांकरता मोदीजींनी मोठ्या प्रमाणात शेतकरी सन्मान योजना आणली। मोदीजींनी 6,000 रुपये दिले, आपल्याही सरकारने 6,000 रुपये दिले आणि त्यासोबत शेतीवर आधारित उद्योग उभा राहिला पाहिजे याकरता मोदीजींनी नवीन पॉलिसी आणली। मोठ्या प्रमाणात शेतमालावर प्रक्रिया करण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपण पाहिलं। आज नॅनो युरिया सारखी एक नवीन बाब मोदीजींनी या ठिकाणी आणली, नैसर्गिक शेती या ठिकाणी आणली आणि आमच्या शेतकऱ्याला त्याचा शेतमाल विकता यावा याकरता मोठ्या प्रमाणात व्यवस्था ही मोदीजींनी उपलब्ध करून दिली। आणि एवढंच नाही तर मला कल्पना आहे या वर्षी जगामध्ये युद्ध चाललंय, रशिया आणि युक्रेनचं युद्ध आहे, इकडे आखाती देशांचं युद्ध आहे। या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे भाव पडले, सोयाबीनचे भाव पडले, कापसाचे भाव पडले, शेतकरी अडचणीत आला। आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांशी भेटलो, त्यांच्याकडनं सल्ला घेतला आणि निर्णय केला की आमचा जो सोयाबीनचा शेतकरी आहे, ज्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी कमी भाव मिळालेला आहे त्याला भावांतर योजना लागू करायची आणि 4,000 कोटी रुपये त्याकरता आम्ही ठेवले। या ठिकाणी बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं निवडणुकीची आचारसंहिता आली म्हणून आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकलो नाही, पण आचारसंहिता संपल्यानंतर त्या ठिकाणी भावांतर योजनेच्या अंतर्गत आमचा जो सोयाबीनचा शेतकरी आहे थेट त्याच्या खात्यामध्ये भावांतराचे पैसे आम्ही जमा करणार आहोत आणि शेतकऱ्याला देखील दिलासा देण्याचं काम होत आहे। आपल्याला कल्पना आहे यावेळी कांद्याचं शॉर्टेज तयार झालं, देशामध्ये शॉर्टेज तयार होऊ नये म्हणून काही प्रमाणात त्या ठिकाणी कांद्यावर निर्यात बंदी लागली। कालच ती निर्यात बंदी उचललेली आहे, पण महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदेजींनी आम्ही निर्णय केला, मागच्या काळामध्ये आपण कांद्याला अनुदान दिलं आणि आताही या निर्यात बंदीच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका हीच राज्य सरकारने या ठिकाणी घेतलेली आहे। कारण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचणीत येऊ देणार नाही अशा प्रकारचा आमचा निर्धार आहे।